शासनाच्या 15 मार्च 2024 निर्णयातील शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीशी विसंगत असलेल्या निकषानुसार निर्गमित केलेल्या संच मान्यतेमध्ये अनेक शाळांसाठी शिक्षक संख्या शून्य झाली आहे। तसेच या खटल्यात उच्च न्यायालयानं संच मान्यतेनुसार कारवाई करण्यास स्थगिती दिल्याची माहिती शिक्षण संस्था संचालक मंडळानं पत्रकार परिषदेत दिली। शासनाच्या धोरणामुळे राज्यातील मराठी माध्यमांच्या अनेक शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पुरवणारी शिक्षण व्यवस्थाच संपुष्टात येऊन सर्वसामान्यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची दारे कायमची बंद होतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। सर्वसामान्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची फी आवाक्याबाहेरची असल्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतील। सदर प्रकरणी अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ अकोला, अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संचालक संघ आणि अमरावती येथील काही शिक्षण संस्था संचालकांनी सदर शासन निर्णय शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीशी कशा प्रकारे विसंगत आहे याची सविस्तर मांडणी करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून सदर याचिकेत 21 मे 2024 रोजी झालेल्या प्रथम सुनावणीमध्ये न्यायमूर्ती रोहित जोशी यांनी याचिकाकर्त्यांच्या शाळांतील शिक्षकासंदर्भात जैसे थे स्थिती ठेवण्याचे निर्देश दिले असून शासनाला आणि संबंधित अधिकारी वर्गाला उत्तर सादर करण्याचे निर्देश केले आहेत।